आवाज सर्वसामान्यांचा। नाशिकच्या सातपूर परिसरातील श्रमिक नगर हिंदी शाळेजवळील तुकाराम दात्रक चौकात आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास 7 ते 8 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला कोयता व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटस्थापनेच्या प्रारंभीत असा खुनी हल्ला केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास श्रमिक नगर येथील राधाकृष्ण नगर मधील दात्रक चौकामध्ये ॲक्टिवावरून श्रमिक नगरच्या दिशेने जाणाऱ्या 3 युवकांवर पाठीमागून पाठलाग करत येणाऱ्या रिक्षामधील 7 ते 8 जणांच्या टोळक्याने हल्ला केला आहे। ॲक्टिवावरील 2 जण जीव वाचवण्यासाठी पळून गेले, परंतु अतुल खरे राहणार हिंदी शाळा श्रमिक नगर या तरुणास या टोळक्याने सिनेस्टाईल हल्ला करत कोयता लाकडी दांडक्याने डोके, पाठ व पायावर जबर वार केले आहेत। वाचवायला येणाऱ्या नागरिकांना कोयते दाखवून घाबरवल्यामुळे कोणीही मध्ये पडण्याची हिंमत केली नाही। सोबत असलेल्या दोघांनी अतुलला जखमी अवस्थेत खासगी दवाखान्यात नेले, परंतु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास नकार दिल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। सदरील खुनी हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। श्रमिक नगर, राधाकृष्ण नगर, अशोक नगर, गंगासागर नगर परिसरात अशा घटना नेहमीच होत असल्याने नागरिकांनी सातपूर पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। सदर दहशत माजवणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करून नागरिकांना भयमुक्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, सातपूर, नाशिक। काय म्हटलं घरी अजून? कुठे गेली? ती गेली का इथे? इकडे का? ₹80 received on PhonePe. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।